केला घात सर्वत्र झाली वार्ताहर। आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस प्रगतीच्या झपाट्याने पुढे जात आहे, पण हाच माणूस आपल्या स्वार्थासाठी आणि सुखसोयीसाठी निसर्गाचा तोल बिघडवत आहे। याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे प्रदूषण। प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक घटकांचे म्हणजेच हवा, पाणी, माती आणि ध्वनी यांचे होणारे अपारकारक बदल। या बदलामुळे केवळ पर्यावरणच नव्हे तर माणसाचे आरोग्य, प्राणी, पक्षी व संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे। प्रदूषणाचे प्रकार: हवामान प्रदूषण, कारखाने, वाहने, यंत्रे यामधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे श्वसनाचे आजार वाढतात। दिल्लीसारख्या शहरात हवामान इतके खराब झाले आहे की लहान मुलांना शाळा बंद कराव्या लागल्या आहेत। पाणी प्रदूषण: नद्या, तलाव यामध्ये सांडपाणी व रासायनिक कचरा सोडल्यामुळे पाण्यातील जीवसृष्टी मरते आहे व पिण्यायोग्य पाणीही राहत नाही। मृदा प्रदूषण: खतामध्ये वापरण्यात येणारे सांडपाणी व प्लास्टिकचा कचरा सोडल्यामुळे जीवसृष्टी मरते आहे। ध्वनी प्रदूषण: सततचा वाहनांचा हॉर्न, सणांच्या काळातील लाऊडस्पीकर, कारखान्यातील आवाज म्हणजे मानसिक तणाव, अस्वस्थता आणि श्रवणशक्ती वाढल्याने माणसाचा धोका वाढतो। प्रदूषणाचे परिणाम: प्रदूषणामुळे आजाराचे परिणाम वाढले आहेत। दम्याचे रुग्ण, कर्करोग, त्वचाविकार व मेंदूविकार यामध्ये वाढ झाली आहे। जंगलातील प्राणी शहरात येऊ लागले आहेत। पक्ष्यांची संख्या घटत आहे। हवामान बदलत आहे। या सगळ्या घटना म्हणजे प्रदूषणाची धोक्याची घंटा आहे। उपाययोजना: सार्वजनिक वाहतूक वापरणे, झाडे लावणे व संगोपन करणे, प्लास्टिकचा कमी वापर करणे, सौर व पवन ऊर्जेसारख्या हरित ऊर्जेचा वापर करणे, जनजागृती, शाळा, महाविद्यालये, समाज माध्यमाद्वारे। निष्कर्ष: प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वार्ताहर ही केवळ एक ओळ नाही तर एक इशारा आहे। जर आपण आता जागे झालो नाही तर भविष्यात सजीव सृष्टी नष्ट होईल। आपल्या पुढील पिढ्यांसाठी हवामान शुद्ध, निसर्ग व आरोग्यपूर्ण जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी प्रदूषण थांबवणे हे आपले कर्तव्य आहे। आता वेळ आहे केवळ चर्चा न करता कृती करण्याची। प्रदूषण रोखणे हे केवळ सरकारचे काम नाही तर प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे। झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छ हवा, निरोगी जीवन, कचरा कुठेही टाकू नका।